गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. कशी आहेस? मस्त आहे. मस्त ना. व्हेरी गुड. एक मिनिट. नारळ पाणी. तू आजारी आहेस काय? नाही, मग कोण आहे आजारी? कोणी नाही. हर्षाने मागवलाय. मग कोणी नाही काय म्हणालीस तू? हा, हर्षा आजारी आहे मेंदून. सांगू जाऊन तिला तुम्ही काय म्हणालात ते. ते काही शाळा वाटली तुला? हा? बाई तुम्हाला सांगते तिने माझ्या खोडलं पण चोरला. आणि यू इकडे 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 इकडे. मला माहित नव्हतं तुझं डिमोशन झालंय म्हणून. व्हॉट नॉनसेन्स. मग बघ ना कसली कामं सांगितली बघ ना तुला. मला नाही आवडत आहे काय. ठीक आहे, आता आपली बॉस झालीये ती. म्हणजे मालकीण नाही झाली अजून. आणि आपण कुणाचे गुलाम नाही झालो ना अजून. निदान मी तरी नाही झालो. काय आपण नाही बाबा. आपण कोणाचं काम असं ऐकत नाही कधी. आपण नाही ऐकत. हे बघा, हा? ती मैत्रीण आहे माझी. असं तुला वाटतं. आता बघ ना ती परवा तुमच्याकडे वाचकन ओरडली तुझ्या अंगावर. मला नाही आवडलं ते. मला वाईट वाटलं फार. माहितीये मी जवळजवळ रडायचं बाकी राहिलो. तुला माहितीये. ठीक आहे, त्या दिवशी मूड नसेल तिचा. तर तो मूड सांभाळायलाच तर आपण आहोत ना इथं. आता बघ परवा ती तुला बोलली. तुला ऐकून घ्यावं लागलं की नाही. तिने ते कागद तोंडावर फेकून मारले. तुला लागले तर तुला सहन करावे लागले ना. तर सगळं ती तुला इतकी वदा तदा बोलली. तुला 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 जवळजवळ रडू यायला. तू रडणारच होतीस. मला नाही आवडलं. पण तू तिची पर्सनल सेक्रेटरी होशील. नाही, असं काहीही होणार नाही. होणार आहे. झालंय. हे बघ तू एवढी हुशार शिकलेली मुलगी. बघ ना तुला कसली कामं करायला सांगते ती. बघ ना तुझा वेळ फुकट जातो त्यात. तुला सांगतो इथे ना तुझ्या कामाची कोणाला कदरच नाहीये. असं मी नाही म्हणत हा. असं लोक म्हणतील. म्हणतील नाही म्हणजे म्हणतायत. खरंच. मग तुला काय वाटलं मी खोटं बोलतोय? हे बघ तुला काय पाहिजे ते तू कर. कारण ती आजारी आहे ना मेंदून. मग तिथे मेंदून आजारीचं काय असतं फार वाईट असतं. एकदा मेंदू बिघडला ना माणसाचा मग कुणाला काय बोलायला काय सांगता येत नाही. आणि ते एकदा बोलायला लागली ना की मग Oh, thank you. What nonsense is this? प्रोटोकॉल विसरलीस वाटतं. तू माझं काम विसरलीस. मी प्रोटोकॉल विसरले. तू बॉस झालीये म्हणून काय झालं. तू मालकीण नाहीये कळलं ना. मी का करू तुझ्या पर्सनल कामं. कारण मी सांगते म्हणून करायचीस तू. मी तुला तुझी गुलाम वाटले का. तृप्ती आधीच ना माझं डोकं फिरलंय. माझा मूड खराब आहे. प्लीज. तुझे मूड सांभाळायला येतो का मी इथे. तृप्ती माइंड युअर लिमिट्स. यू टू हर्षा. मी तुझी पर्सनल सेक्रेटरी नाहीये. मला ही अशी कामं सांगायची नाही. लोकांना ना माझ्या टॅलेंटची कदर आहे पण तुला नाहीये. इनफ इज इनफ. जस्ट गेट लॉस्ट. जस्ट गेट लॉस्ट. ऑफिसमध्ये असं वातावरण कधीच बघितलं नव्हतं. आता नवीन लीडर आले. त्यांना कुणाला कसं लीड करायचं हेच माहित नाही. फक्त वास करून अंगावर ओरडता येत. काय करणार. चालायचंच बघायचं. आता काय करू शकत नाही आपण दुसरं. पण एक लक्षात ठेवा आता हे पोस्ट वगैरे सगळं विसरून द्यायचं. हे मेंदूची घडी घालून खिसा आहे ना तुम्हाला आता खिशात ठेवून द्यायची. काय बॉस नेहमीच बरोबर असतो. कितीही चुकला तरी बरोबर असतो. कळलं ना तुम्हाला. जरा कामाला लागा. चला 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 लोकांना काय म्हणतो उगाच कर.
काय म्हणजे एका झटक्यात 7 लाख रुपये? हो बाबा, मला मान्य आहे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. आयुष्यात कधी इन्व्हेस्टमेंट केली नाही ना, म्हणून झालं असेल कदाचित. अनिश, तरुण वयात चुका होतातच. अरे एवढंच काय, शहाणी माणसं सुद्धा अशा फ्रॉडना बळी पडतात. नाही बाबा, थोडा अलर्ट राहायला हवं होतो मी. थोडा रिसर्च केला असता, विचारपूस केली असती ना, तर हे सगळं अवॉइड करू शकलो असतो मी. हे बघ अनिश, काय करता आलं असतं यापेक्षा आता पुढे काय करायचं ते आपल्याला बघायला पाहिजे. त्या श्रीकांतची पोलीस कंप्लेंट केली आहे. आज ना उद्या तो श्रीकांत पकडला जाईल. अरे पण तोपर्यंत काय? हे बघ अनिश, तुला हवं असेल ना तर माझ्याकडनं शक्य होईल तेवढी मदत मी तुला करेन. मला हवी आहे मदत, पण पैशांच्या बाबतीत नाही, मग भैरवीच्या बाबतीत. म्हणजे बाबा, हे जे काही झालं त्यांनी भैरवीला खूप मोठा धक्का बसलाय हो. तिचे सगळे प्लॅन्स, सगळी स्वप्न डिस्ट्रॉय झाली. त्यात तिच्या नोकरीचं हे असं झालंय. ती कामात बिझी असती ना तर तिचं माइंड डायव्हर्टेड असतं. ते म्हणतात ना, एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स होम. तसं व्हायला नको फक्त. काय म्हणतोस ते लक्षात येतंय माझ्या. बाबा, भैरवी मगाशी खूप विचित्र रिॲक्ट झाली आणि मी ब्लेम नाही करत आहे तिला. तिचं बोलणं, तिचं वागणं सगळं स्वाभाविक. खरं सांगू तुम्हाला, मी हल्ली जे काही करतो ना त्यात चुकतच जातोय हो. आणि ह्या सगळ्यात मला तिची काळजी वाटते. तुम्ही प्लीज प्लीज तिला सावरा. आता तिची आणि तिच्या मेंटल हेल्थची काळजी घ्यायला हवी. येतो. हा बोला चंदनराव. अशोकराव, जे काय झालंय ते मला कळलंय. जे काही नुकसान झालंय ते कधी भरून निघणार नाही, मला माहिती. हे बघा चंदनराव, माझ्या मुलाकडून जे काही चूक झाली असेल त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. अहो, आयुष्यात प्रत्येकाला सेटबॅक येतातच. सगळ्यांना कधी कधी पैशाच्या अडचणीतून जावंच लागतं. पैसा काय आज गेला तरी उद्या कमवता येतो, पण एखाद्या माणसाचा जर का धीर कसला ना तर तो परत मिळवणं फार कठीण असतं. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. कुणाच्याच बाबतीत मी असं होऊ देणार नाही. अशोकराव, तसं पहिल्यांदा झालंय भैरवीच्या बाबतीत. काय? होय अशोकराव, तुम्हाला माहित नसेल पण भैरवी जेव्हा लंडनला होती तेव्हा ती एकटी पडली होती. तिचं ठरलेलं लग्न मोडलं होतं. ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 1 वर्षभर सायकियाट्रिस्ट कडनं ती गोळ्या घेत होती. सध्या हे जे काही चाललंय त्यामुळे भैरवीवरती पुन्हा ती वेळ येऊ नये एवढीच इच्छा आहे. भैरवी, अगं जेवायला चाल ना. अगं मुलं आता येतच असतील, सगळे एकत्रच बसूया जेवायला. अगं भैरवी, भैरवी तू रडतेस? नाही बाबा, संध्याकाळ वेळी रडू नये बाळा. असं घरची लक्ष्मी जर दुःखात असेल ना तर देव सुद्धा नाराज होतात. काय करू मग बाबा, मला नाही कळत आहे. असं वाटतंय सगळ्या बाजूने संकट येत आहे. तुझ्यावर संकट आलंय? कसलं संकट आहे? हे जे काही चाललंय ते. इकडे बस 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 बस
ये बस बस. सांग मला काय चाललंय. मला सगळं बोलायलाही त्रास होतोय बाबा. ऑफिसमध्ये आरोप झालाय माझ्यावर. आता दुसरी नोकरी मिळत नाहीये मला, कारण सगळीकडे बदनामी झाली आहे माझी. पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. मला सांग, परवाच्या वर्तमानपत्रात फ्रंट पेजवर आलेली ती बातमी आठवते तुला? नाही आठवत ना? लोकांना जगात घडणाऱ्या मोठमोठ्या गोष्टी सुद्धा लक्षात नसतात. भैरवी माझगावकरची नोकरी गेली. का गेली? पलीकडच्या घरात राहणाऱ्या लोकांना सुद्धा माहित नसेल, कारण ही तुझी घटना आहे, इतरांची नाही. कौतुकही विसरतात लोक, बदनामी विसरतात. तेव्हा हे संकट नाही. पुढे अनिशने जॉईंट अकाउंट मधले पैसे बुडवले. पैसे बुडवले. पण तू, मी, मुलं, अनिश, तुझे आई वडील आणि गिराबाजार ती 2 माणसं अजून आहेत ना. तसं नाहीये बाबा. आपल्याकडे खरंच आता पैसे नाहीये. किती खर्च आहे मुलांचा. मुलांच्या पिकनिकच्या फी पासून सगळा खर्च आहे. त्यात आता या दोघांना मी पलीकडच्या घरात सुद्धा नाही शिफ्ट करू शकणार. त्यामुळे तुम्ही सुद्धा नाराज व्हाल. आणि सगळ्यात जास्ती पुढे काय करणार आहे मी. मला सगळा अंधार दिसतोय. कारण तू उजेडाकडे बघतच नाहीये. भैरवी, अंधार आपल्या मनात असतो, जगात नाही. आजूबाजूला बघ जर, आपल्यापेक्षा भयंकर परिस्थितीत लोक जगतायत. आपण सुरक्षित आहोत. आपल्या डोक्यावर छप्पर आहे. आपल्या रक्ताची आजूबाजूला माणसं आहेत. काय अजून? हे बघ, तुला वाटतं तसंच सगळं होणं हे आयुष्य नसतं. आपल्याला एक वाटत असतं आणि घडतं काही दुसरंच. हे आयुष्य असतं. आता तुला खरं आयुष्य म्हणजे काय हे शिकायला लागलीस तू. पण शिकताना परीक्षा या द्याव्याच लागतात ना. दरवेळी हातपाय गाळून बसणारीस का तू? तेव्हा उठ, सावर स्वतःला. संकट ही काही काळासाठी येतात, कायमची ठाण मांडून बसत नाहीत. तेव्हा पहिली गोष्ट, तब्येत सांभाळ. सर सलामत तो पगडी 50. अशी जर रडत बसलीस तर मुलांसमोर काय आदर्श ठेवणार आहेस तू? पण बाबा, अनिश माझ्याशी नीट बोलतही नाहीये. बोलेल तू. आपल्याला त्याला थोडा वेळ द्यावा लागेल, मग तो नक्की बोलेल तुझ्याशी. आणि एक गोष्ट, काळजी करू नकोस. नोकरीचा जास्त विचार करत बसू नकोस. बाबा, म्हणजे या वयात तुम्ही नोकरी करणार, तुम्ही पैसे कमवणार आणि मी काय? मी घरात बसायचं. अगं वेडे, एक बाई जे घरामध्ये काम करते त्याची किंमत जगात कुणीही करू शकत नाही. मी फक्त पैसा कमवतो, पण तू हे घर धरून ठेवतेस. केवढा फरक आहे आपल्यात. त्यापुढे नोकरीचं काय? पण तुझ्यावर कोणी का आणि कसा अन्याय केला त्याचा मी शोधून काढणार आहे. मला वाटतं त्याचा उलगडा व्हायची आता वेळ आली. अगं उठ उठ, बसलीस काय? चल उठ उठ. असं रडत बसायचं नाही आता. देवापुढे दिवा लावलास? हा, मग चल देवापुढे दिवा लाव, मग आपण सगळेजण जेवायला बसूया. चल चल, ये 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 ये. मी सर्वांनी गप्प बसायचं ठरवलंय काय? नाही, असं काही नाहीये. अरे मग बोला ना काहीतरी. काय बोलू? काय बोलू? ते काय करतोस तू? लिहितोस काय आता रात्रीचं? एसे लिहितो आजोबा मी. एसे. एसे? हा. ते कशा लिहितोस? नाहीतरी शेवटी हिच्या वहीत बघूनच तू लिहिणार. काय काय विषय काय? विषय काय? द ब्युटी ऑफ श्रावण मंथ. अरे आठवण दिलं. श्रावण महिना होणार आहे ना. काय व्रत बीत करायचं ठरवायचं नाही कोणी? व्रत म्हणजे? अगं व्रत म्हणजे वहिनी ना, व्रत म्हणजे काय सांगा जरा. बाले, अगं व्रत म्हणजे एखादी गोष्ट नित्य नियमाने रोज करणे. म्हणजे अभ्यास. येस, अभ्यास करणे हे एक व्रत आहे. बाकीचे अजून व्रत परीच आहेत. खेळणं. खेळणं हे सुद्धा एक व्रत आहे. हा. त्यामध्ये धावणं, पळणं, व्यायाम करणं इकडे व्रत आहे ते. आणि मोबाईलवर गेम खेळणं.
मोबाईलला हात न लावणं एक व्रत आहे. रोज कार्टून बघणं हे व्रत नाहीये, पण रोज पुस्तक वाचणं एक व्रत आहे. पण आजोबा आपल्याला कुठलं व्रत करायचंय हे कसं ठरवायचं? ज्याच्यामुळे आपल्याला छान वाटतं एकदम आणि असं पॉझिटिव्ह वाटतं ना, ते करायचं असतं. काय बरे, तू करणारच की नाही कधी व्रत? नाही, माहित नाही. अगं तुझी मंगळागौर आहे ना आता, मग तू मंगळागौरीचं कर की व्रत? बापा भाऊजी हा? कौतुकच आहे ना. पुरुष असून तुम्हाला मंगळागौरीचं व्रत आठवते म्हणजे कमाल आहे ना हे. मग अरे पल्लवीला दुबईवरून इथं बोलव, तिची मंगळागौर केली होती वेणूला. बोल. असं हो, आम्ही दुबईला असताना सगळे फोटोज बघितले होते. है ना? थोडी मज्जा केली होती तुम्ही. मग आता आपण तशी परत करू की मज्जा. पण आजोबा त्याला खूप प्रेप करावं लागतं ना. ते सगळं मी करीन. वेणूनं वहीत सगळं लिहून ठेवलेलं आहे. मी आजच्या आज ती वही शोधून काढतो आणि लगेच कामाला लागतो. ठरलं, भैरवीची मंगळागौरी झालीच पाहिजे आणि ती सुद्धा एकदम दणक्यात. गेट सेट गो. चल 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 बस. काय देसाई, पावसाळा म्हटल्यावर दोघं अगदी मस्त फिरायला चाललात वाटतं. काय तुम्ही पण तोरणे ना. तोरणे, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज कळली की नाही? आता काय झालं? अहो, माझगावकरांनी सोसायटीचा हॉल भाड्याने घेतलाय, तो पण पूर्ण ऍडव्हान्स पैसे देऊन. कशासाठी? भैरवीची मंगळागौर करतायत ते. अहो, ते सातपुते सांगत होते माझगावकरांच्या घरचं वातावरण बिघडलेलं आहे, सारखे भांडणाचे आवाज ऐकू येत आहेत. तो अनिश तर रात्री बाहेर एकटाच बसला होता. घरच्या कटकटीला वैतागून एकटा बसला असेल हो. एकतर भैरवीची नोकरी गेलीये आणि त्यात हा पैसे गमावून बसलाय. अरे पण मी म्हणतो, एवढं सगळं चालू असताना हे सण साजरे करायचेत कशाला? अहो, हा उत्साह म्हणायचा की निर्लज्जपणा? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? पैसे भरल्यात ना त्यांनी, करू दे त्यांना काय करायचं ते. कर. बाय द वे देसाई, तो ए विंग मधला फ्लॅट आपण सोडून घेतलाय का? हो. हा, नशीब. म्हणजे तेवढा तरी तो भाड्याचा खर्च वाचलाय. बरं, तुम्ही जा का मी येऊ तुमच्या बरोबर? अरे नाही नाही, नाही. चल, ओ, चल, ओ, चल, चल, चला चल, चल, लवकर. उशीर होतो मला आम्हाला. एकटं बोलून चला. घेतलं. ए भैरवी, ए भैरवी, मी निघतो. ए वेणूची वही सापडली, मी येताना सगळं सामान घेऊन येईन. हा, कशाला बाबा हे सगळं करायची गरज आहे का? हो, करायला पाहिजे. माऊ, हा. मी परवा एका बेकिंगच्या कोर्सला जाऊ. अरे वा वा, जा 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 जा, चांगलंय. काय झालं तुला? नाही, मला वाटलं तुम्ही नाही म्हणाल. का? तुम्हीच तर म्हणता हे भिकेचे उद्योग वगैरे कशाला, खरा स्वयंपाक शिकला पाहिजे. मग तो तर शिक, त्याबरोबर बेकिंग पण शिक. पण हा, मी एक गोष्ट सांगायची विसरले. तो ऍक्च्युली क्लास परवाच आहे, सो मंगळागौर मिस होईल. तू तरी काय करणार आहेस तिथे जाऊन? हा? तोंड वेडी कुठे सेल्फी काढणार ना? सेल्फी. आणि हो, मी नसीन तर इरोशान मस्ती करतील, सो नाही, ते सुद्धा नसणार आहे. काय त्याने शाळेतून काहीतरी फार्मिंग वगैरे काहीतरी आहे, अख्खा दिवस तिकडेच जाणार आहे त्याचा. वाव, काय काहीच बोलले नाहीत दोघं. अरे त्यांनाच कुठं माहिती आहे आपण काय करतोय ते. सकाळी उठल्यानंतर मी त्यांना सांगितलं आहे, तुम्ही तिघे जण जा, एवढ्यात डोक्याचा ताप कमी होईल. नाही म्हणजे ताप कमी होईल. बस चल, मी निघतो. अनिश आज लवकर गेलाय सकाळी. ते मंगळागौर खरंच पूजणार आहे का? मग खोटी कशी पुसतात? असते जोक, जोक वाटलं का? जोक? नाही 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 ना भाऊजी, म्हणजे ते खेळ असतात ना, तर ते खेळ म्हणजे मला असं. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही तिकडे मुलांना सांभाळत बसा आजचा दिवस. चला चला म्हटल्यावर काय येत आहे मग? तुम्ही तिकडे चला, मी तिकडे जातो. चला म्हटल्यावर चालल्या. मला वाटलं काही सामान दिलं. सामान विमान रस्ता देखावून दिसल्यावर चालायलाच लागतात. हो हो. काय चाकू? हा, तिकडे चला बरं. हॅलो, बोला ना मामा. कशी आहेस तू? आणि तुझ्या मैत्रिणी कशा आहेत? आम्ही मजेत आहोत. अहो,
आता मी आणि प्रेरणाताई मंदिरात गेलो होतो ना तेव्हा तुमचाच विषय काढला होता. तुम्ही सांगा, तुम्ही कशा आहात? हा मी ठीक आहे मी ठीक आहे. ए मला तुला विचारायचं परवा तू कशी बिझी आहेस, म्हणजे बिझी आहेस का त्या दिवशी तू? अहो मामा, मी बिझी असले ना तरी तुमच्यासाठी नक्कीच वेळ काढीन. सांगा ना काय काम आहे? आम्ही आपल्या भैरवीची मंगळागौर करायचं म्हणतोय एकदम दणक्यात. अरे वा, ऐकून खरंच आनंद झाला मला. भारी वाटून लागलं का ग? तुला का भारी वाटतंय? अहो म्हणजे पुरुषांले हे एवढं सुचत नाही ना, म्हणून तुम्हाला सुचलं एवढं. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. अगं प्रयत्न करतोय पहिल्यांदाच. पहिलीच मंगळागौर आहे ना तिची. आमची वेणू असती तर काहीच प्रश्न आला नसता. हा हे बघ, तू आणि प्रेरणा दोघींनी यायचा. हा हो आणि तुमच्या नवऱ्यानं पण घेऊन यायचं. हो, तुम्ही काळजीच करू नका, त्यांना बी घेऊन येऊ. हा ए मला इंद्राणीचा नंबर देतेस का जरा? हा म्हणजे मी तुला फोन करून आमंत्रण देतो ना. अहो मामा, मग तुम्ही कायले काळजी करता? मी आहे ना, मी सांगेन इंदुले. तिची पण पहिलीच मंगळागौर आहे ना. हा आणि एवढंच काय, मी ना सासूबाईंले बी सांगेन यायला. काय? नक्की घेऊन या, मी वाट बघतोय. हो नक्की. बरं फोन ठेवू? हो.